नमस्कार मित्रांनो, मी गणेश सावत करताय जीकेजी फिशिंग या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा वळालाच मासे पकडायला निघालो आहे. आणि मित्रांनो, आज आपल्या सोबतीला आपले पारजी मामासुद्धा आहेत आणि आज आपण त्यांच्या जोडीने मासे पकडणार आहोत. आणि मित्रांनो, आज खास करून आपण मळ्याची मासे पकडायला निघालो आहे, कारण आज आपण जे मळ्यांसाठी जे जाळं वापरतो तेच जाळं घेऊन निघालो आहे. आणि मित्रांनो, वळाला पाणी कमी असल्यामुळे आपण जे जाळं घेतलं आहे त्या जाळाला पटापट मासे भेटतील असं वाटतंय. त्यासाठी मित्रांनो आज आपण ती जाळं घेऊन निघालो आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित मळे मासे पकडण्याची माहितीसुद्धा मिळेल. कारण जे जाळं आपण घेऊन चाललो आहे ते कोणत्या ठिकाणी जास्त फायदेशीर ठरतं हे तुम्हाला कळेल. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ मी वळावर गेला दाखवतो. बघा मित्रांनो, आपण आज मळे मासे पकडण्यासाठी या प्रकारचं जाळं आणलं, म्हणजे खास मळ्यांसाठी आपण जे वापरतो तेच आणलं. मित्रांनो, मामांनी जाळं टाकायला सुरुवात केली आणि मित्रांनो अशी जाळाची त्याच ठिकाणी आपण जाळं पण टाकणार आहोत. मित्रांनो, आपण जे जागेवर आलो होतो त्याच जागेवर आज पुन्हा आलो आहे, कारण त्या दिवशी मित्रांनो आपल्याला मळ्याचे मासे भेटले नव्हते जास्त. त्यासाठी आज मळ्याचे जाळे घेऊन आलो आहे. त्याच जागेवर थोडा लूज सोड ढिल्ला सोड जास्त. ते दगडालाच भेटते. बघा मित्रांनो, आपण जे या ठिकाणी जाळं आहे त्याच ठिकाणी हे जाळं टाकायला घेतं आहे, कारण मित्रांनो मळ्याचे मासे जास्त करून जाळ्यालाच भेटतात. त्यासाठी मित्रांनो आपण जाळ्यालाच जाळं टाकायला घेतलं आहे. थोडं वरती पण टाकू, इकडे या साईडला पूर्ण करू. बघू इथे किती मळ्याचे मासे भेटतात नंतर. हां, हे जाळं मासा इथं मासे समजतं. हां, हे बघा मित्रांनो, या जाळ्याला पण मासे भरपूर समजतात. हे बघा मोठमोठाले मळ्याचे मासे आहेत. आपण इकडे पण ते जाळं टाकू. आज मित्रांनो खास आपण मळ्याचे मासे पकडण्यासाठी आलो. बघू मळ्याचे मासे भेटतात का, टोकी मासे आणि खवली भेटतात. हे मी जाळं मित्रांनो आपल्याला चान्स जास्त आहेत मासे भेटण्याचे. मामाने मित्रांनो पूर्ण जाळं टाकायचा विचार चालू आहे. मित्रांनो, मळ्याचं जाळं टाकताना कधी पण थोडं ढिल्लं लूज टाकायचं, कारण आपण
मळ्याच्या माशाला म्हणजे जाळ्यात मित्रांनो कोणते पण मासे नंतर भेटतात म्हणजे जाळ टाकल्याने. मीठ समजतात मोठा. हां ते जरा जास्त लोस्ट. झालं मित्रांनो, जाळा तर टाकून झालं आहे. बघू आता आपल्याला किती मासे भेटतात या जाळ्याला. मित्रांनो, आपण लगेच मासे काढून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवतो मासे काढता काढता किती मासे आपल्याला आता लगेच भेटतात जाळ्याला. ते आपण टोपासुद्धा केला आहे बघा. बघू आपल्याला आता किती मासे भेटतात. मग तसा बरं येतो, मग तसा बरं येतो तसा कड. हां तसा कड. हां आणि मग काय हे बघा मित्रांनो, इथे एक मासा आहे. मित्रांनो आपला पिला मासा. तबू मासे समजत तसं काय नाही लागलं. हां हां आहेत का नाही. यार 5 वाजे सगळं आम्हाला ते थांबून जा. तर काय पडू नको रे बा, पडू नको. इथं पण आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मासे भेटतात.
इथे पण मित्रांनो आहे. तो मारला नाही ना रे. मिस झाला मित्रांनो. साजेल मारला नाही. शिंगळा आहे वाटत. शिंगळा शिंगळा. मारलं मारलं. एक कोटा सासायला ते जाता. अजून 2-3 ठिकाणी टाकू घरी होतील बाजू. का भरायचा मांडा होता. हां त्याला काढ्याचं म्हणजे भारी काम. पण जाळाल कसा कंचास मासा तर लगेच भेटत आपण. तो काय ना मित्रांनो तो कामास लागतो. तिथे खवल्या का काय खवल्या ना काय बघा मित्रांनो किती छोटा मासा लागला. एकदम लहान साईज. इथं ते काय पुढं इथं बघ.
बारीक आहे पडल एकदम बारीक आहे. इकडं नाही काय मळी मासे पकडायचे असेल तर नदीच्या धाऱ्याला म्हणजे एकदम वाहत्या पाण्याला अशाच प्रकारे जाळ टाकून बघा, तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट मिळेल मित्रांनो. मळी मासे भरपूर भेटते. मित्रांनो आपलं जाळं काढून झालं आणि आपल्याला काही जास्त एवढं नाही, पण 7 ते 8 त्यापेक्षा जास्त थोडीच आहे मित्रांनो. एवढे मासे भेटतात. आणि मित्रांनो आपण असेच त्या दिवशी केलं त्याचप्रमाणे आज वरती जाऊया जाळं टाकत आणि बघू आपल्याला किती मासे भेटतात. तसे तुम्हाला मी दाखवणार आहे. आपलं शेवटं जाळं काढून दिला आता आणि तुम्हाला मी दाखवतो आपल्याला एकूण किती मासे भेटले ते. हे बघा मित्रांनो आपलं जाळं शेवटचं काढून दिलं आता आणि आपल्याला आतापर्यंत एवढे मासे भेटलेत. आज भरपूर मित्रांनो मासे भेटले. हे बघा आज खूप मासे भेटलेत मित्रांनो. आज पण खवली मासे आणि टोके मासे भरपूर भेटलेत आपल्याला. आणि मित्रांनो तुम्ही जर का आपण आज यूज केलं आहे तसं जाळ वापरत असाल तर वाहत्या धारेला एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला मळ्याच्या माशा धारे जर नक्की मिळेल. आणि तसेच मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.